नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे डिजिटल टेक्निक, चॅप्टर नंबर फर्स्ट, नंबर 16. आणि आज आपण शिकणार आहे कन्व्हर्शन ऑफ बायनरी नंबर टू डेसिमल नंबर. आज आपलं लेक्चर नंबर 4 आहे आणि आज आपण शिकू बायनरी नंबर टू डेसिमल नंबर. चला तर बघूया. कन्व्हर्शन करायचं आता आपल्याला बायनरी टू डेसिमल नंबर. आता लक्ष द्या, याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्याचा रॅडिक्स किंवा बेस काय असतो 2 असतो तो बायनरी नंबर असतो आणि बायनरी नंबर हा 0 आणि 1 मध्येच असतो. आणि डेसिमल नंबर म्हणजे की ज्याचा रेडिक्स 10 राहतो आणि त्याच्यानंतर डेसिमल नंबर हा 0 पासून तर 9 पर्यंत नंबर्स असतात, हे डेसिमल नंबर असतात. आता बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट घेऊया. कन्व्हर्शन 1 1 0 0 1 हा बायनरी नंबर आहे टू डेसिमल नंबर. टू डेसिमल नंबर. आता बायनरी नंबरचा आता आपल्याला डेसिमल नंबर मध्ये काय करायचं आहे, कन्व्हर्शन करायचं आहे. तर कसं करायचं बघा, अत्यंत सोपी आहे. अत्यंत म्हणजे की खूप जास्त सोपी. आता हा जो नंबर आहे हा नंबर लिहून घ्यायचा इथं 1 1 0 0 1 हा नंबर लिहिला. आता कुठला नंबर आहे आपला, बायनरी आहे. बायनरी नंबर किती असते 2. बरं, सर्वात आधी काय करायचं, 0 पासून स्टार्ट करायचं. इथं आहे की नाही, आता पेन चेंज करतो मी. याचं कन्व्हर्शन कसं करायचं, इथं लिहायचं 0, नंतर लिहायचं 1, नंतर लिहायचं 2, नंतर लिहायचं 3 आणि नंतर लिहायचं 4. जेवढे पण नंबर्स असतील स्टार्टिंग कुठून करायची, 0 पासून. बघा 0 1 2 3 4. जर 5 नंबर असते तर 0 1 2 3 4 5. 6 असते तर 0 1 2 3 4 5 6. जेवढे असेल तेवढे. आता नंबर कुठला आहे, हा नंबर आहे बायनरी. आता हा बायनरी नंबर आहे. तर बायनरी नंबर म्हणजे काय असतो, ज्याच्या बेसला काय राहतो 2 राहतो. तर इथं आहे की नाही, इथं 2 चा पॉवर लिहून घ्यायचा. इथं 2, इथं 2, इथं 2, इथं 2 आणि इथं 2. म्हणजे हा 2 टू द पॉवर 0 झाला, हा 2 टू द पॉवर 1 झाला, 2 टू द पॉवर 2 झाला, 2 टू द पॉवर 3 झाला आणि 2 टू द पॉवर 4 झाला. सिंपल. मग आता काय करायचं, याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. किती येते बघू आता. 2 टू द पॉवर 0 म्हणजे किती येते, कशाच्या डोक्यावर जर 0 असला तर 1 येऊन जाते. 2 टू द पॉवर 0 म्हणजे काय येते 1. 2 टू द पॉवर 1 म्हणजे किती येते 2. 2 चा स्क्वेअर 4, 2 चा क्यूब 8 आणि 2 टू द पॉवर 4 16. एवढं झाल्याबरोबर काय करायचं, या नंबरशी आणि या नंबरचा मल्टिप्लाय करायचा. काय करायचा, मल्टिप्लाय. बघा 1 इंटू 1 1 इंटू 1 1 मल्टिप्लाय. मधात साईन द्यायचा प्लस. 0 इंटू 2 0. आता जर तुम्हाला समजत नसेल तर मी एकाने असं लिहितो म्हणजे की तुम्हाला समजून लागेल. इथून पण केला चालते. 1 इंटू 16 मधात साईन प्लस. 1 इंटू 8 मधात साईन प्लस. 0 इंटू 4 मधात साईन प्लस. 0 इंटू 2 मधात साईन प्लस आणि 1 इंटू 1 1 इंटू 1. आज सिंपल काय करायचं, याचं कॅल्क्युलेशन करायचं. 1 इंटू 16 16. 1 इंटू 8 8. 0 इंटू 4 0. 0 इंटू 2 0 आणि 1 इंटू 1 1. सिंपल. मग आपलं कॅल्क्युलेटर काढायचं चांगल्या प्रकारे, चुकवायचं नाही. येते आपल्याला ऍडिशन वगैरे तरी कॅल्क्युलेटर करून टाकायचं. 16 प्लस 8 प्लस 1 इज इक्वल टू किती आलं 25. 25 झाला. हा काय झाला 25. हा झाला तुमचा डेसिमल नंबर. हा कुठला नंबर झाला, डेसिमल. म्हणजे बघा 1 1 0 0 1 बायनरीचं कन्व्हर्शन डेसिमल मध्ये किती होणार 25 आणि बेस 10. एक वेळा अगेन सांगतो मी, समजलं नसेल तरी एक वेळा बघून घ्या. कन्व्हर्शन करायचं आपल्याला बायनरी नंबरचं डेसिमल नंबर मध्ये. बघा 1 1 0 0 1
हा बायनरी नंबर आहे, टू डेसिमल कन्व्हर्शन करायचं. मग काय करायचं, हा नंबर लिहून टाकायचा 11001 लिहून टाकला. नंतर 0 पासून स्टार्ट, 0 1 2 3 4. कुठला नंबर आहे, बायनरी. मग इथं 2 2 2 2 2. मग याचं कॅल्क्युलेशन, 2 टू द पॉवर 0 म्हणजे 1, 2 टू द पॉवर 1 म्हणजे 2, 2 टू द पॉवर 2 म्हणजे 4, 2 चा क्यूब 8, 2 टू द पॉवर 4 म्हणजे 16. याचा मल्टिप्लाय, 1 इंटू 16 16, 1 इंटू 8 8, माझा सेम प्लस फक्त 0 इंटू 4 प्लस 0 इंटू 2 प्लस आणि 1 इंटू 1. 1 इंटू 16 16, 1 इंटू 8 8, 0 इंटू 4 0, 0 इंटू 2 0 आणि 1 इंटू 1 1. कॅल्सी काढायची आणि ऍडिशन करून टाकायची. 16 प्लस 8 प्लस 1 25 बेस 10 म्हणजे की डेसिमल. बायनरीचं कन्व्हर्शन डेसिमल मध्ये. हे प्रॉब्लेम नंबर फर्स्ट झालेलं आहे आपलं. जर समजा तुम्हाला समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. अजून आपण 3-4 एक्झाम्पल बघणार आहे. तर बघा, एक्झाम्पल नंबर फर्स्ट हे कम्प्लीट झालेलं आहे. आता घेणार आहोत आपण एक्झाम्पल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंड, कन्वर्ट बायनरी टू डेसिमल. बायनरी टू डेसिमल नंबर. नंबर आहे 1 1 1 0 1. आता याचा आपल्याला कन्व्हर्शन करायचं. एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपी आहे. चॅप्टर टॉपिकच सोपी आहे. डिजिटल टेक्निक हा खूप जास्त सोपी आहे. फक्त अभ्यास केला ना तर आउट ऑफ मार्क्स इझिली भेटू शकतात. बघा, फक्त नजर हटी दुर्घटना घटी असं काम आहे. जर थोडीशी जर मिस्टेक असली तर माफी नाही आहे, डायरेक्ट 0 मार्क. ना स्टेपली मार्किंग आहे ना कॅशल मार्किंग आहे, फायनल आन्सरली मार्किंग आहे. 1 1 1 0 1. मग इथे केली आपण अंडरलाईन मारली. नंतर मग तेच आपलं 0 पासून स्टार्ट करू. इथं लिहू 0, इथं लिहू 1, इथं लिहू 2, इथं लिहू 3, इथं लिहू 4. हे बायनरी नंबर आहे, डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं. तर 2 2 चा पॉवर 2 चा पॉवर 2 चा पॉवर 2 चा पॉवर 2 चा पॉवर. नंतर याचा आन्सर काढू आपण. 2 टू द पॉवर 0 किती होते, 2 टू द पॉवर 0 सर 0 होते. 0 होते काय, नाही 1. लक्षात ठेवा, इथं चुकते. आणि एवढी जरी मिस्टेक केली तरी 0 मार्क. कशाच्या डोक्यावर 0 असला म्हणजे 1 असते, एवढं लक्षात ठेवा. 2 टू द पॉवर 1 किती होते, 2. 2 चा 4, 2 चा स्क्वेअर 4, 2 चा क्यूब 8 आणि 2 टू द पॉवर 4 म्हणजे किती येते, 16. विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण फक्त इथं मिस्टेक करणार 2 टू द पॉवर 0 मध्ये. म्हणजे काही जे विद्यार्थ्यांना म्हणजे अभ्यास करत नाही, लाईटली अभ्यास करतात, तर त्यांचं इथं चुकते. 2 टू द पॉवर 0 डायरेक्ट 0 लिहिते, पण 2 टू द पॉवर 0 म्हणजे किती येते, 1. नंतर मग आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं फायनली. तसं आहे ना, फर्स्टचा मल्टिप्लाय फर्स्ट सोबत 1 इंटू 16 म्हणजे सेम प्लस. सेकंडचा मल्टिप्लाय सेकंड सोबत 1 इंटू 8 म्हणजे सेम प्लस. थर्डचा मल्टिप्लाय थर्ड सोबत 1 इंटू 4 म्हणजे सेम प्लस. फोरचा मल्टिप्लाय 4 सोबत 0 इंटू 2 म्हणजे सेम प्लस. आणि आखरीला 1 इंटू 1 1 इंटू 1. 1 इंटू 16 किती होते, 16. 1 इंटू 8 8, 1 इंटू 4 4, 2 इंटू 0 0 आणि 1 इंटू 1 1. कॅल्क्युलेटर काढा आणि तसं करा. 16 प्लस 4 होते 20, 20 प्लस 8 28, 28 प्लस 1 29. हा झाला 29 आणि याचा रॅडिक्स आहे 10. बायनरी नंबरचं डेसिमल नंबर मध्ये कन्व्हर्शन. म्हणजे आपलं असं आलं 1 1 1 0 1 बेस 2. याचा आला 29 आणि हा बेस 10. बायनरीचं कन्व्हर्शन डेसिमल मध्ये.
विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर कमेंट सेक्शनचा बॉक्स उघडा आहे, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल तर एक वेळा अजून घेऊ आपण, एक वेळा रिपीट. बघा काय केलं, कन्वर्ट बायनरी टू डेसिमल नंबर 11101 आणि याचा रॅडिक्स आहे 2. सिंपल घेतला ना नंबर 11101, 0 पासून स्टार्ट, 0 1 2 3 4. कोणता नंबर आहे, बायनरी, मग इथं 2 2 2 2 2. कॅल्क्युलेशन, 2 चा पॉवर 0 म्हणजे 1, 2 चा पॉवर 1 म्हणजे 2, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4, 2 चा क्यूब म्हणजे 8, 2 टू द पॉवर 4 म्हणजे 16. सिंपल मग ऍडिशन मल्टिप्लाय 1 इंटू 16 माझा सेम प्लस. फर्स्ट नंबरचा मल्टिप्लाय फर्स्ट नंबर सोबत प्लस, सेकंड नंबरचा मल्टिप्लाय सेकंड नंबर सोबत 1 इंटू 8 माझा सेम प्लस. थर्ड नंबरचा मल्टिप्लाय थर्ड नंबर सोबत 1 इंटू 4 माझा सेम प्लस. फोर्थ नंबरचा मल्टिप्लाय फोर्थ नंबर सोबत 0 इंटू 2 आणि लास्ट नंबरचा मल्टिप्लाय लास्ट नंबर सोबत 1 इंटू 1 आणि माझा सेम काय राहते प्लस. आणि ऍडिशन केली 16 प्लस 8 प्लस 4 प्लस 0 प्लस 1 29. कुठेच जाऊ नका, कारण याच्यानंतर मी म्हणजे एक एक्झाम्पल झाल्यावर नेक्स्ट एक्झाम्पल मी पॉइंट मध्ये घेणार आहे, डिजिट मध्ये. हे एक्झाम्पल तुम्ही मिस करू शकता, म्हणून कॉन्स्टंट राहा आणि हा व्हिडिओ नक्की बघा. जर समजा ज्यांना पहिले याच्यातच समजलं असेल तर ते नोट डाऊन पण करू शकता. तेवढा टाइम मी लिहिण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे. सेकंड म्हणजे एक्सप्लेन करणे अशासाठी आहे की तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता बघा प्रॉब्लेम नंबर थर्ड. कन्वर्ट बायनरी टू डेसिमल नंबर. बायनरी टू डेसिमल नंबर 1 1 0 0 0 1 1 1. हा बायनरी नंबर. आता याचा आपल्याला कशात करायचं आहे, डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करसाल, आता एकदम हळुवारपणे सांगतो मी तुम्हाला शांततेनं. पहिले असं लिहायचं 1, नंतर लिहिसाल 1, नंतर लिहिसाल 0, नंतर लिहिसाल 0, नंतर लिहिसाल 0, नंतर लिहिसाल 1, नंतर लिहिसाल 1, नंतर लिहिसाल 1. एक अंडरलाईन. मग त्याच्यानंतर अंडरलाईन आल्यावर 0 पासून स्टार्ट करायचं. कुठून स्टार्ट करसाल, 0 पासून. इथं लिहिसाल 0, इथं लिहिसाल 1, इथं लिहिसाल 2, इथं लिहिसाल 3, इथं लिहिसाल 4, इथं लिहिसाल 5, इथं लिहिसाल 6, इथं लिहिसाल 7. त्यानंतर 2 चा पॉवर. हा इथं 2, इथं 2, इथं पण 2, हे सर्व पॉवर मध्ये जातं ना. इथं 2 2 2 2 2. आता कॅल्क्युलेट करू आपण. 2 चा पॉवर 0, हे पॉवरवर आहात बरं, थोडंसं स्पेस म्हणजे की जास्त झालेलं आहे, तुम्ही थोडंसं जवळ दिसाल. 2 चा पॉवर दिसला पाहिजे. हा आता 2 चा पॉवर 0 म्हणजे किती येते 1, 2 चा पॉवर 1 म्हणजे येते 2, 2 चा स्क्वेअर 4, 2 चा क्यूब 8, 2 चा पॉवर 4 म्हणजे 16, 2 चा पॉवर 5 सोड 32, 2 चा पॉवर 6 64 आणि 2 चा पॉवर 7 128 128. नंतर बस झालं. आता काय करसाल, सिंपल सिंपल. पहिल्याचा मल्टिप्लाय पहिल्यासोबत 1 इंटू 128. मला सेम काय दिसाल प्लस. दुसऱ्याचा मल्टिप्लाय दुसऱ्यासोबत 1 इंटू 64, 1 इंटू 64. मला सेम काय दिसाल प्लस. 0 इंटू 32, 0 इंटू 32. तिसऱ्या सोबत. चौथा नंबर किती 0, 0 इंटू 16, 0 इंटू 16. पाचव्या सोबत 0 इंटू 8 प्लस 0 इंटू 8. मला साइन प्लस. नंतरचा मग किती आहे सहाव्या सोबत 1 इंटू 4. सातव्या सोबत 1 इंटू 2
आणि आठव्यासोबत 1 into 1, 1 into 1. कॅल्क्युलेशन्स करू. काय येणार? 1 into 128 कितना होता है? 128. मतलब साइन प्लस 1 into 64, 64. 0 into 32, 0. 0 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 0. 0 into 16, 0. प्लस 0 into 8, 0. 1 into 4, 4. 1 into 2, 2. आणि 1 into 1, 1. मस्त कॅल्सी काढायची. कॅल्सी अलाउड आहे पेपरसाठी, त्यात काही टेन्शनच नाही तुम्हाला. आणि चूक वाचा नाही. नजर हटी दुर्घटना घटी. 128 प्लस 64 प्लस 4 प्लस 2 प्लस 1, 199. 199 हा झाला डेसिमल नंबर. म्हणजे बायनरीचं कन्वर्ट कशात झालं? डेसिमल मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचचे जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना पण हे मेथड समजेल. इझीवाली मेथड आहे आपली, जास्त कठीणवाल्या मेथड मी तुम्हाला शिकवत नाहीये. बाकीचे काही लेक्चरच असतात की ते पुस्तकातलं डिटेल जसं पुस्तकातलं तसंच शिकवतात, पण ते थोडंसं किचकट आहे. हे पण आहे म्हणा, पण आपली मेथड इझी बाकीपेक्षा. ओके, तर आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 4. आता पॉइंट वाला प्रॉब्लेम घेऊ. कन्वर्ट बायनरी टू डेसिमल नंबर. कन्वर्ट बायनरी टू डेसिमल नंबर. आणि असं आलं 1100.1011. आणि बायनरीचं कन्वर्ट कशात करायचं आता आपल्याला? डेसिमल मध्ये करायचं. पण आता हा पॉइंट मध्ये आहे. तुम्हाला वाटलं असेल बापरे पॉइंट मध्ये आता काय करा, काहीच टेन्शन नका, जसं आहे तसंच आपलं. पहिले नंबर लिहा. 1 1 0 0. पॉइंट आहे तर पॉइंट द्या. 1 0 1 1. जसं आहे तसंच. याला एक अंडरलाईन मारा. नंतर पॉइंटचे इकडला तर पार्ट तुम्हाला माहितच आहे. इथं असते 0, इथं असते 1, इथं असते मग 2 आणि इथं असते 3. 0 1 2 3. मग आता इकडे काय येईल? पॉइंटच्या नंतर काय राहते मग ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. पॉइंटच्या नंतर येते 0च्या नंतर काय येते इकडे? -1, -2, -3 आणि -4. 2 वेळा 0 लिहिसाल काय? स्केल माहिती आहे तुम्हाला, स्केल शिकले आहात तुम्ही. पहिले 0 1 2 3. इकडे पॉझिटिव्ह नंबर्स, इकडे निगेटिव्ह नंबर्स. कुठला नंबर आहे? बायनरी. बायनरीचं कन्वर्ट डेसिमल. याच्या डोक्यावर 2 द्या, याच्या डोक्यावर 2 द्या, याच्या डोक्यावर इथं 2 आणि इथं 2. म्हणजे डोक्यावर नाही, खाली खाली खाली. याला डोक्यावर पाठवा. इथं पण 2, इथं पण 2, इथं पण 2 आणि इथं पण 2 झालं. आणि सेम मग आता त्याचं कॅल्क्युलेशन करू आणि मल्टिप्लाय. पहिल्यासोबत, दुसऱ्यासोबत, तिसऱ्यासोबत जे आहे ते बघा. आता मल्टिप्लाय कसा करता? 2च्या डोक्यावर 0 म्हणजे किती येते? 2च्या डोक्यावर 0 म्हणजे 1 येते. 5च्या डोक्यावर 0 असलं तर काय असते? 1. 2चा पॉवर 1 म्हणजे 2. 2चा स्क्वेअर 4. 2चा क्यूब 8. त्याच्यानंतर 2 to the power -1. 2 to the power -1 म्हणजे 1/2 येते. कॅल्सीमध्ये टाका तुम्ही, कॅल्सी बरोबर उत्तर देईल. कॅल्सी बाई सांग बरं, 2 to the power -1 किती येते? मग सांगते कॅल्सी 1/2. 2 to the power -2 टाकलं तर येईल 1/4. 2 to the power -3 टाकलं तर 1/8 आले पाहिजे. तेच येईल. कॅल्सी बाई पण आपली तेच सांगू राहिली, 1/8च येते. आणि 2 to the power -4 किती येईल? मग 1/16 येऊन जाईल. 1/16. त्यानंतर मल्टिप्लाय. पहिल्यासोबत, दुसऱ्यासोबत, तिसऱ्यासोबत, चौथ्यासोबत, पाचव्यासोबत. या पॉईंटचं काही घेणं नाही आता आपल्याला.
मल्टिप्लाय पहिल्यासोबत 1 into 8 माझा साईन प्लस, दुसऱ्यासोबत 1 into 4 हा सेकंड नंबर सोबत मल्टिप्लिकेशन, थर्ड नंबर सोबत माझा साईन प्लस 0 into 2 आणि फोर्थ नंबरचा मल्टिप्लाय फोर्थ नंबर सोबत माझा साईन प्लस 0 into 1. हे प्लसच द्याचा, इथं काही साईन वगैरे चेंज होत नाही. आता हे डेसिमल झालेले आहेत हे पॉईंट. 1 into 1/2 माझा साईन प्लस 0 into 1/4 माझा साईन प्लस 1 into 1/8 1 into 1 इथं 1 लिहितो आणि त्यानंतर माझा साईन प्लस आणि 1 into 1/16. एक मिनिट, हे पण नाही 1 into 1/8 आणि 1 into 1/16. बघा 1 into 1/16, 1 into 1/8, 1 into 1/8, 0 into 1/4, 0 into 1/4 आणि 1 into 1/2. कॅल्क्युलेट करू. 1 into 8 8 माझा सेम प्लस 1 into 4 4 प्लस 0 into 2 0, 0 into 1 0, 1 into 1/2 1/2, 0 into 1/4 0, 1 into 1/8 1/8 आणि 0 1 into 16 1 into 1/16 1/16. त्यानंतर बस आपली कॅल्सी काढायची आणि तिला विचारायचं, कॅल्सी बाई सांग बरं आता याचा आन्सर किती येते. 8 प्लस 4 प्लस 1/2 प्लस 1/8 प्लस 1/16 1/16 आणि इज इक्वल टू बटन दिलं. तर कॅल्सीबाईनं बरोबर उत्तर दिलं 12.6875. आणि हा झाला बायनरीचा कन्वर्ट डेसिमल मध्ये. काहीच हे नाही आहे, एकदम सिंपल आहे. फक्त स्केलनुसार जायचं पॉवरसाठी 0 1 2 3 -1 -2 -3 -4 इथं 2 2 2 2 2 2 2 इथं काही आणि बाकी ऍडिशनच करावं लागते. पहिल्यासोबत मल्टिप्लाय, दुसऱ्यासोबत, तिसऱ्यासोबत. आणि इथं पॉईंटचं पण काही घेणं नाही आहे आपल्याला, कारण की हे आन्सर ऑलरेडी पॉईंट मध्ये सर. आणि हे सर्व ऍडिशन कॅल्क्युलेशन केलं की हे आन्सर येऊन जाते. आता घेऊया अजून एक प्रॉब्लेम घेऊ, जेणेकरून तुमच्या चांगलं लक्षात येऊन जाईल. जर समजा तुम्हाला हे जर समजा येत म्हणजे समजलं नसेल तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तसं पण तुम्ही मला सांगू शकता जर कोणाला समजलं नाही तर. सर्वांना समजलं? रिपीट करायचं काय? रिपीट करायचं असेल तर मला विचारा, सांगा मला. बरं चला एक प्रॉब्लेम घेऊया, हळूपणेच घेतो. कन्वर्ट बायनरी टू डेसिमल. कन्वर्ट बायनरी टू डेसिमल नंबर. 10010 point 101001. बायनरीचा कन्वर्ट डेसिमल मध्ये करायचं. बघा आता कसं करायचं, एकदम हळूवारपणे सांगतो मी तुम्हाला. आधी घेसाल 1, नंतर घेसाल 0, नंतर लिहिसाल 0, नंतर लिहिसाल 1, नंतर लिहिसाल 0. इथं पॉईंट आहे आपला. पॉईंट लक्षात ठेवावा लागेल कारण ते कन्वर्शन करण्यासाठी. काय घेतलं 1 0 0 1 आणि 0. नंतर इथं काय घेतलं 1 0 1 0 0 1. बघा आता इथं 1 0 0 1 0, इथं 1 0 1
0 0 1. नंतर अशी एक अंडरलाईन मारायची आणि आता आपल्याला पॉवर हे करायचे, डिसाईड करायच्या. तर इथून स्टार्टिंग पॉईंटच्या आधी इथे इथे 0, नंतर 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4. इकडे -1, -2, -3, -4, -5 अँड -6. ओके. आणि कशाचा बायनरी नंबर आहे ना, तर याला काय करसाल तुम्ही, पॉवर, म्हणजे की असं खाली याच्या डोक्याच्या खाली, म्हणजे इथं 2 हे याच्या पॉवर मध्ये होते. 2 2 आणि 2. इथं पण 2 2 2 2 2 आणि 2. आता आपण हे चेक करू कॅल्सीमध्ये किती येतं. तसंच करायचं. 2चा पॉवर 0 म्हणजे किती येते, 1. त्यानंतर 2चा पॉवर 2 म्हणजे किती येते, 2. 2चा स्क्वेअर 4. हे तुम्हाला समजण्यासाठी. 2चा क्यूब 8 आणि 2चा पॉवर 4 म्हणजे किती येते, 16. 2चा पॉवर -1 म्हणजे किती येते, 1/2. 2चा पॉवर -1/2 म्हणजे 1/4. -1/3 म्हणजे 1/8. -2 टू द पॉवर -4 म्हणजे 1/16. 2 टू द पॉवर -5 म्हणजे 1/32. 2 टू द पॉवर -6 1/64. एवढं झालं. आता करायचं आपल्याला मल्टिप्लाय. मल्टिप्लाय कसा करतात, फर्स्ट नंबरचा मल्टिप्लाय फर्स्ट नंबर सोबत ऍडिशन करायची फक्त, बाकी काही. म्हणजे इथे 1 × 16 मध्ये साइन प्लस. सेकंड नंबरचा मल्टिप्लाय सेकंड नंबर सोबत 0 × 8 0 × 8 मध्ये साइन प्लस. थर्ड नंबरचा मल्टिप्लाय थर्ड नंबर सोबत 0 × 4. फोर्थ नंबरचा मल्टिप्लाय फोर्थ नंबर सोबत 1 × 2 आणि मग नंतर प्लस आणि 0 × 1 0 × 1. लक्षात ठेवा, नजर हटी दुर्घटना घटी. एक वेळा चेक करू द्या माझी पण नजर हटली का. 1 × 16 मध्ये सेम प्लस 0 × 8 मध्ये सेम प्लस 0 × 4 मध्ये सेम प्लस 1 × 2 1 × 2 मध्ये सेम प्लस आणि 0 × 1 0 × 1. आता त्याला आता इथं खाली 1 × 1/2 1 × 1/2 1 × 1/2. त्यानंतर 0 × आता सेम प्लस 0 × 1/4. त्यानंतर 1 × 1/8 1 × 1/8 मतलब सेम प्लस 0 × 1/16 मतलब सेम प्लस. त्यानंतर 0 × 1/32 0 × 1/32 मतलब सेम प्लस आणि 1 × 1/64. बस आता आपलं कॅल्क्युलेशन करायचं आहे. नंतर आपल्या कॅल्सी व्हॅल्यू विचारू आपण किती आहे. 1 × 16 16 प्लस 0 × 8 0 0 × 4 0 1 × 2 2 0 × 1 0 1 × 1/2 1/2 0 × 1/4 0 1 × 1/8 1/8 0 × 1/16 0 1 × 32 1 × 1/32 सॉरी इथं 0 × 1/32 0 आणि प्लस 1 × 1/64 1/64. एक वेळा कॅल्क्युलेट पुन्हा करू, चेक करू नजर हटी दुर्घटना घटी झाला का काही. होते कधी कधी घाईमध्ये. 1 × 16 16 0 × 8 0 0 × 4 0 1 × 2 1 × 2 2 0 × 1 0 1 × 1/2 1/2 0 × 1/4 0 1 × 1/8 1/8 0 × 1/16 0 0 × 1/32 0 1 × 1/64 1/64. बरोबर आहे. आता आपले कॅल्सीबाईले विचारू, कॅल्सीबाई बताओ
की काय आहे त्याचा आन्सर सांग बरं लवकर. कॅल्शियम म्हणते मग तुम्ही मला पुट तर करा पहिले, व्हॅल्यू तर पुट करा, मग मी सांगतो आन्सर काय आहे ते. कॅल्शियम मध्ये पुट केला मी 16, माझा साइन प्लस, नंतर 2 प्लस, नंतर मग इथं 1/2, माझा साइन प्लस, नंतर 1/8, माझा साइन प्लस, नंतर 1/64, 1/64. मग सांग आता कॅल्शियम किती आलाय आन्सर. मग कॅल्शियम सांगितलं 18 पॉईंट म्हणजे 18.640625. हा होता डेसिमल नंबर. बायनरीचं कन्वर्ट काय झालं, डेसिमल मध्ये झालं. आणि हा टॉपिक संपला. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स या ब्रँचच्या विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.